हॅलो यूट्यूब फॅमिली, राम राम, जय सेवालाल सर्वांना. तर मी आज बनवणार आहे खव्याचे गुलाबजामुन. एकदम तोंडात टाकताच विरघळणारे आणि खूप रसभरे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. तर मी हे खवा आमच्या गावातच भेटते तिथूनच घेतलेला आहे. घरगुती खवा आहे आमच्या. तर मी हे एक परात घेतली, त्याच्यामध्ये हे पीठ घेतलेलं आहे, खवा घेतलेला आहे. त्याला मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं त्याला. जितकं मळून घेतला तितके गुलाबजामुन असे छान होतात, लसलशीत. तर मी हे अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. मी मैदा टाकत नाही आणि हे थोडंसं खायचा सोडा घेतलेला आहे. तर मी मैदा टाकत नाही, मला गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन फार आवडतात आणि खूप छान लागतात. तर ते खूप असं मळून घ्यायचं, एकजीव होतो. छान मळल्या झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं विलायची पूड टाकायची आणि थोडेसे केसर टाकायचे आणि पुन्हा त्याला मळून घ्यायचं. तर आता हे छोटे छोटे तुकडे करून घेतले, त्याला असं असं गोल गुलाबजामुनचा आकार द्यायला आणि असे सगळे गुलाबजामुन तयार करून घ्यायचे. चांगल्या गोल गोल त्याला वेगायला पडल्यासारखे असे. तर हे बघा मी कसे बनवत आहे तसे बनवा. आणि हे बघा इथं 2 कप साखर घेतलेली आहे, 2 कप पाणी टाकलं, त्याच्यात केसर बी टाकले, थोडीशी वेलची पावडर टाकली. त्यात ते पाणी चांगलं उकळायचं, थोडं चिकट झालं की त्याला ठेवून द्यायचं. तर आता हे मी कढईमध्ये तेल पण घेतलं आणि ते तेलामध्ये गुलाबजामुन सोडलेत आणि कमी गॅस